पूर्ण महाराष्ट्रभर जे आमचं म्हणणं आहे की बजरंग दलाने या देशातल्या संस्कृतीचं रक्षण आधी पण केलेलं आहे, आता पण करत आहे, पुढे करणार आहोत. संस्कृतीचा जो वारसा आहे तो चांगल्या संस्कृतीचा वारसा आपण जपून ठेवला पाहिजे, ना की गुलामगिरीचा संस्कृतीचा वारसा आपण जपून ठेवला पाहिजे. हा देश शूरवीरांचा आहे. आटकेपार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठ्यांनी झेंडे फडकवले, परंतु कुठेही कोणत्याही प्रकारचा अन्यायाचं उदाहरण एकही नाही. तर आमचा आदर्श असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आम्ही लोक आहोत. औरंगजेबची कबराची इथे आवश्यकता नाही आणि ती तुरंत काढली गेली पाहिजे. जोपर्यंत ती कबर काढणार नाही तोपर्यंत विश्व हिंदू परिषद बजरंग दल शांत बसणार. पण गेल्या अनेक वर्षांपासून त्या कबरीला एएसआयचं संरक्षण जे आहे ते काँग्रेस काळापासून आहे. केंद्र सरकार हिंदुत्वाचं सरकार म्हटलं जातं. या सरकारकडे काय मागणी असेल? मागणी पूर्ण नाही झाली तर बजरंग दलाचं पुढचं पाऊल काय असेल? हे आहे काँग्रेसच्या सरकार, काँग्रेसने बऱ्याचशा अशा ठिकाणी संरक्षण देऊन ठेवलेलं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत ज्या या देशावरती काळिंबा फासणाऱ्या गोष्टी आहेत. सगळ्यांना उदाहरण माहित आहेत, मला त्या विषयावरती बोलायचं नाही. केंद्र सरकारला सुद्धा आमचं हेच मागणं आहे की त्वरित संरक्षण काढून घ्यावे. संरक्षण काढून घ्यायची आवश्यकता नाहीये, तुम्ही कबर हटवा. आणि तिथे कबर हटवल्यानंतर संरक्षणाचा विषयच येत नाही ना. कबर हटवून तिथे कोण जाणारच नाहीये. कशासाठी सांभाळून ठेवायचं आपल्याला तो वारसा? जपायचाच नाहीये वारसा. केंद्र सरकार सुद्धा आमचं तेच म्हणणं आहे आणि तेच मी पुन्हा सांगतो, जोपर्यंत कबर हटवणार नाही, हा आमचा पहिला टप्पा आहे आंदोलनाचा. आमचं म्हणणं आम्ही सरकारला सांगत आहोत, समाजाची जी मागणी आहे सरकारपर्यंत पोहोचवत आहोत. याच्यानंतर जर मी मागणी पूर्ण नाही केली किंवा याच्यावरती काही काम नाही केलं तर आम्ही पुढचा टप्पा म्हणून पूर्ण उग्र आंदोलन करू. त्याच्या पुढे जायचं असेल त्याच्या पुढेही सुद्धा जाऊ. तोपर्यंत शांत नाही बसणार, तोपर्यंत ती कबर हटणार नाही. सर, आपलं नाव? रणजित जाधव, कोकण प्रांत संयोजक, बजरंग दल.